नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। ठरल्याप्रमाणे पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा। शेतकऱ्यांना SMS झाले प्राप्त। ह्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सविस्तर पहा। राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा हंगाम 2025 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम राज्यभरातील प्रमुख 9 पीक विमा कंपन्यांना वर्ग केले आहे। मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात टाळाटाळ होत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि ह्याच अनुषंगाने ह्याबाबतची तक्रार राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। यावर तोडगा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेत दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी ह्या बैठकीमध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहेत। ते आदेश काय आहेत ते पाहूया। बघा, ह्या बैठकीमध्ये पीक विमा योजनेचे मुख्य सचिव अशोक शर्मा यांनी आणि राज्यातील 9 पीक विमा कंपन्यांचे मुख्य अधिकारी तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आणि कृषी विभागाचे मुख्य सचिव ह्यांच्या ह्या बैठकीला उपस्थिती होती। ह्या बैठकीमध्ये पीक विमा वाटप संदर्भात चर्चा करण्यात आली। पीक विमा वाटप पुढील 72 तासात करावे असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। ह्यावर पीक विमा कंपन्यांनी लेखी हमी देत पुढील 12 तासात प्रथम 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित करू, तसंच उर्वरित जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत पीक विमा वितरित करू अशी लेखी हमी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ह्यामुळे तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत असून अनेक शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे SMS प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे ते पाहूया। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमची आधार लिंक, बँक खाते अपडेट तसंच मोबाईल लिंक आणि फार्मर ID असणं अत्यंत आवश्यक आहे। तसंच ज्या शेतकरी मित्रांना पीक विमा जमा झाला नाही त्यांनी काय करावं हे देखील मी पुढे सांगणार आहे, कारण त्यांचा देखील पीक विमा एका मिनिटातच येणार आहे। मी जसं सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल। जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर मी जे सांगेन ते करा, अगदी एका मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावर पीक विमा येऊन जाईल। आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे 22 जिल्हे आता आपण ह्या ठिकाणी पाहूयात। ह्यामध्ये परभणी, सांगली, नंदुरबार, नांदेड, रत्नागिरी, वाशिम, अहिल्यानगर, पुणे, रायगड, नाशिक, अमरावती, पालघर, चंद्रपूर, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, जालना आणि सोलापूर, वर्धा, गडचिरोली आणि हिंगोली ह्या 20 जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या खात्यात खरीप 2025 चा पीक विमा जमा होत आहे। जर तुम्हाला अजून पीक विमा जमा झाला नसेल, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण कंपनीच्या आदेशानुसार 72 तासात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होणार असल्याचं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जरी तुमच्या खात्यात पीक विमा आला नसला तरी अजिबात काळजी करू नका, कारण 72 तासामध्ये कधी पण तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये 72 तासामध्ये पीक विमा मिळून जाईल। तर मित्रांनो, अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ सर्वात आधी पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।